नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण खरबुजाची यशोगाथा पाहण्यासाठी आलेलो आहे. तर प्रयोगशील प्रगतशील शेतकरी आहेत माननीय श्री नवनाथ जाधव साहेब, गाव बोहाळी, तालुका पंढरपूर. हे डाळिंबीचे सल्लागार आहेत. गेली 26 वर्ष झालं डाळिंब सल्लागार म्हणून ते काम पाहतात. पण त्यांच्या स्वतःच्या प्लॉटमध्ये आज आपण खरबुजाचा यशस्वी प्लॉट त्यांनी आणलेला आहे. तर त्यांच्याकडे तोंडून जाणून घेऊया की कशा पद्धतीने त्यांनी खरबुजाचं व्यवस्थापन केलं. नमस्कार साहेब. नमस्कार. आज तुम्ही खरबुजाची लागवड करून आज साधारणतः किती दिवस झाले? 2 महिने झाले. 2 महिने झाले. 2 महिने झाले. बरं, ही कोणती व्हरायटी आहे? ही लोयरपूर आहे. लॉयनपूर आहे. बरं, लागवड केल्यानंतर म्हणजे लागवड करायच्या वेळी रोप मागवल्यानंतर कशा पद्धतीने तुम्ही ह्याचं व्यवस्थापन केलं? म्हणजे बेड कसे केले, त्यानंतर त्याच्यामध्ये कशा पद्धतीने तुम्ही हे सगळं व्यवस्थापन केलं? त्याला काय केलं, रानाची मशागत करून घेतली सगळी, शेणखत टाकलं, बेसल डोस टाकला, बरं बेड करून तयार केले आणि रोपं आणून 2 दिवस रोपं इथं ठेवले. बरं रोपं आणल्यानंतर रोपावर पहिला हात टिंबरी 2 मिली, हा. शेत 2 मिली आणि बायोनं अर्ध्या मिलीनं असं एक फवारणी घेतली. बरं एक रात्र रोपं तशीच ठेवली. हां दुसऱ्या दिवशी सकाळी परत एक हात मारला असा या पद्धतीने. बरं बरं परत त्या दिवशी 4 वाजता रोपं लावून घेतली सगळी. हां, रोपं लागवड केली. लागवड केली. हां लागवड केल्यानंतर एक दिवस थांबलो. दुसऱ्या दिवशी याला 300 मिली व्याम आणि हा. 3 किलो गोळाची ड्रिचिंग केली. डायरेक्ट बरं बरं ड्रिचिंग करून टाकली. हा. तिथनं परत काय केलं, 3 निमतेले क्रिप्ससाठी हात घेतला. बरोबर. हां. तिथनं पुन्हा काय केलं, आपलं Antiviral. अँटीव्हायरल लार्विसाईड. त्याचं 2 हात घेतले. ते नागाळी वगैरे नागाळी आणि घेऊन. व्हायरस. हा. हां. अजूनपर्यंत नागाळी नाही. नागाळी नाही, व्हायरस 2 नाही. हात घेतलं. ते हा. 4 दिवसा फरकान 2 हात घेतलं. बरोबर. तिथनं परत काय केलं, खालनं 12-61-19 सोडलं हां थोडं. हां परत काय केलं, एकदम 3 लिटर टिंबरी हां अर्ध्या एकराला हां आणि 1 लिटर शेत सोडून दिलं. बरोबर. परत तिथनं टिंबरीची एक फवारणी घेतली. हां परत शेवटची फवारणी बेनव्या घेतला 1.5 मिली. बरोबर आहे. बेनव्या घेऊन क्रॉप कव्हर झाकून ओके आता केलं. क्रॉप कव्हर झाकून घेतला तुम्ही, बरोबर आहे. हा. आणि क्रॉप कव्हर किती दिवशी काढला परत? क्रॉप कव्हर 22 दिवसात काढून टाक. 22 22 दिवसात म्हणजे असं झालं, क्रॉप कव्हरच दाटायला लागला. हा, म्हणजे त्या पानाची ग्रोथ आणि वाढ चांगली झाली. वाढ चांगली झाली. बरं, क्रॉप कव्हर काढल्यानंतर काय काय दिसलं तुम्हाला? क्रॉप कव्हर काढायला लागल्यावर आता आपल्याला बारीक सेटिंगच डायरेक्ट दिसली. शर्टिंगच दिसलं. मला वरनं वाटत हा. नव्हतं, कळी दिसत होती. हा पण जसं क्रॉप कव्हर काढत जाईल तसं सेटिंग. आता एका वेळेला बघितलं तर 3-4 सेटिंग आपलं फिक्स. जरा दाखवू शकताय का जरा सेटिंग वगैरे कसं आहे, जरा दाखवू Setting बघू शकताय? शकता आणि तुम्ही. सेटिंग सगळं ह्याच्यावर आहे, बेडवर आहे सगळं. सगळं बेडवर आहे. शेतकरी बंधूंनो, सगळ्यात महत्वाचा विषय काय आहे? बेडवर सेटिंग. जर आज आपण बघितलं तर बेडवर सगळं सेटिंग आहे. हे बेड आहे इथपर्यंत. हे 1 2 3 4 5 म्हणजे एका वेळेला किती सेटिंग आहे साधारण? एका वेळेला सरासरी म्हणलं तर 3-4 सेटिंग 3-4 सेटिंग एका वेळेला आहे. आहे. आता साईज जर म्हणाल जाधव साहेब, आपण जर म्हणजे एका ठिकाणी बघण्याचं असं आपण सरळ जर बघितलं, साईज जर म्हणाल तर काय दाखवू शकता साईज? साईज तुम्ही कुठं बी शेतकरी बघू बंधूंना आपण बघू शकता प्रत्येक ठिकाणी जर साईज आपण चेक केली, आपण इथं जाधव साहेब जर आपण बघितलं शकता. हा. आता ही साईज किती असं जाधव साहेब साधारणतः? ही कमीत कमी 1.5 ते 1.25 किलो 2 किलोच्या पुढे आहे. हा, आता हे बघा, ही बघा, ही साईज जर आपण शेतकरी बंधूंना बघितली बघा, साधारणतः 2 किलोच्या आसपास. हा? हा, म्हणजे साधारणतः 1.5 ते किलो 2 ते किलो. 2.25 किलो पर्यंत आपण साईज बघतोय. आरामशीर. जर आपण बघितलं म्हणजे साईज साठी काय काय केलं तुम्ही आता? साईज साठी मी काय केलं, हायड्रोस्पीड तर कंटिन्यू सोडलं. बरोबर. एकदा 60-20 दिलं. हा, त्यानंतर पुन्हा 42-47 एकदा दिलं. बरोबर. परत हा. 68-80 म्हणून हा. दिलं. NPK कंटिन्यू अर्धा लिटरनं डोस होता. आणि झडेन पण चालू होतं. झडियन एक 1 टाइम 3 लिटरनं दिलं. झडेन पण चालू होतं. खरा म्हणजे ही रिझल्ट म्हणजे झडियनचाच आहे. झडेनला साईजला तुम्हाला झडियन सोडल्यामुळे, झडियन आणि NPK सोडल्यामुळे माझा प्लॉट बसला नाही कुठं. आज आता खरबूज सगळ्यात पिकलंय. महत्वाचं लॉयनपूरला जर बघितलं तर वेल बसतात आता, हा. किंवा आज हार्वेस्टिंगला प्लॉट आला तर वेल कुठं बसलेत का आपलं? कुठंच बसला नाही सगळं एकसारखं आहे. एकसारखं सगळं. आणि सगळा माल हा बेडवर साहेब तिथं दाखवू शकता. सगळा सगळा माल तुम्ही बेडवर. कुठेही जर बघितला, हा. शेतकरी कुठलं बी बंधूंनो, बघा आज तुम्ही, आपण साईजला काय कमी आहे. हा. हा, 2 किलोच्या पुढे साईज आहे. सहज, सहज. आज सगळा माल तुम्ही तिथं दाखवा जरा जाऊ साहेब. इथं आतमध्ये हा, इथं तुमच्या पायात पाठीमाग वर करायचं बरं. हा, सगळा बेडवर आहे. नुसतं पाठीमाग पाय दिला तिथं ओपन करा. हा, हा. शेतकरी बंधूंनो बघा, तिथं बघा. हा. सगळा बेडवर माल आहे. सगळा माल बेडवर आणि पायात सगळं मालच आहे तुमच्या. सगळा माल आहे. क्वालिटी म्हणतो तर 1 नंबर क्वालिटी. क्वालिटी, फळमाशी वगैरे काय डाग बी कुठं काय? अजिबात नाही, कुठंच नाही. आणि शेतकरी बंधूंनो, कुठं डाग नाही, व्हायरस नाही, वेल बसला नाही. आणि आज अख्ख्या प्लॉटमध्ये साधारणतः जर बघितलं तर सेटिंग चांगलं आहे, साईज चांगली आहे. क्वालिटी कशी आहे? क्वालिटी आता तुम्हीच बघू शकता, 1 नंबर क्वालिटी. सध्या दर काय म्हणतात मार्केटमध्ये? सध्या काय चाललं आता या पर्याला फोन लावला होता हा. सकाळी 7 वाजता. हा. त्यानं मार्केट पिकलेल्या माला 30 ते 35 रुपये सांगितले हा आणि जाग्यावरचं एक 20 ते 22-23 रुपये सांगितले. हा, बरं.
म्हणजे आपण हे जर बघितलं तर साईज चांगली आली. तुम्ही हा खरबूज किती वेळा लावलं होतं, ह्याच्या अगोदर कधी लावलं होतं? पहिलीच वेळ आहे खरबूज लावा. खरबुजाचा काय अनुभव? भरपूर लावलंय, पण हा. खरबूज हे पहिल्यांदाच लावले. बर, हा. मग तुम्ही समाधानी आहात काय बघितल्यानंतर? एकदम बघा असं दर किती मिळेल काय माहित नाही, पण माहित नाही. क्वालिटीचा माल आणणं हे हा. लय गरजेचं आहे. मग 3,000 रुपये खरबूज हा. तर याच्यात मी 10 टनाचं टार्गेट ठेवलंय. बर. तर माझा माल 11 ते 12 टन फिक्स निघतोय. कारण साईजच एवढी जबरदस्त आहे. झाली. Size मुळे आणि मला- सगळ्यात महत्वाचं शेतकरी बंधूंनो, बेडवर आहे सगळा माल. सगळा बेडवर सगळा बेडवर, म्हणजे रानात एक ही तुम्हाला खाली दिसत एकही नाही. खाली नाही, हा. सगळा बेडवर. म्हणजे तुम्ही समाधानी आहात का? एक नंबर. इतर खरबूज उत्पादक शेतकरी जे आहेत त्यांना काय सल्ला द्याल तुम्ही? अवश्य त्यांनी खरबूज लावा. खरबूज लावताना नियोजन व्यवस्थित करा. बरोबर आहे. त्यामुळे त्यांचा खर्च कमी. ही जी म्हणतात ना खर्च वाढतोय हा. वाढतोय, खर्चच वाढला नाही. नाही, हा. म्हणजे कमी खर्चामध्ये कमी तुझं खर्चात जास्त आणि होतं. योग्य वेळी योग्य फवारणी घेतल्या, योग्य औषधाचा वापर केलेला आहे करायला आणि पाहिजे. जैविकचा वापर ह्याचा जास्त केलेला आहे. 60% जैविक केले, 40% रासायनिक. म्हणजे शेतकरी बंधूंनो, सेंद्रिय शेतीकडे आपण हळूहळू वळलं पाहिजे आणि जाधव साहेबांनी तो प्रयोग त्यांनी केलेला आहे. हा. तुम्ही समाधानी आहात का? एकदम समाधानी आहे, काही नाही. धन्यवाद साहेब. थँक्यू.